वर्ध्यात आज भारतीय जनता पक्षाचं मंथन बैठक पार पडते। विदर्भस्तरीय ही बैठक आहे। आपल्यासोबत आहेत राज्यमंत्री सर, काय सांगाल तुम्ही? आज वर्ध्यामध्ये पालकमंत्री पण आहात, वर्ध्यामध्ये भाजपची बैठक पार पडते, मुख्यमंत्री देखील येतात आणि भाजपचे सगळे मोठे नेते पण हजर राहतात। बैठकीचं नियोजन येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी घेणार आहेत आणि होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीने ह्या निवडणुका अतिशय गंभीर पद्धतीने घेतलेल्या आहे। विदर्भातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना ह्या ठिकाणी निमंत्रित करून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजन करण्याकरता वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे सुरुवातीला मार्गदर्शन करतील आणि नंतर मग आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे आम्हाला समारोपीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतील। नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलेलं होतं, त्यावेळेस देखील विभागवार बैठका घेतलेल्या होत्या, आमदारांच्या, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या होत्या। त्यानंतर ही पुन्हा बैठक महत्त्वाची मानण्यात येते, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। नाही, निश्चितपणे अधिवेशन काळामध्ये आमदारांच्या विभागवार बैठका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतल्या होत्या। यावेळेस आमदारांसोबतच खासदार मंडळी असो, मंत्री असो किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष असो, जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी असो, यांच्यासही विदर्भ स्तरावरची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। महात्मा गांधींचं शहर किंवा नगर म्हणून वर्ध्याची ओळख आहे। वर्धा यासाठी निवडण्यासाठी काही खास कारण नाही, एक तर विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वर्धा हे केंद्र ठिकाणी पडते, सर्व पदाधिकाऱ्यांना जाण्या येण्याकरता सोयीचं पडते। त्याच पद्धतीनं वर्धेला आपण सर्वजण जाणतो की ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी महान पुरुषांची ह्या वर्धा जिल्ह्याला लाभलेली आहे। एक थोडा राजकीय पक्ष किंवा तुमच्या विभागाचा प्रश्न म्हणता येईल की पुण्यामध्ये जे काही एक रेव पार्टी म्हणून समोर आलेलं होतं, त्या संबंधात आता कायदेशीर कारवाई काय होत आहे आणि सरकारची भूमिका? ही घटना सत्य आहे। परवा रात्री 3 वाजता पोलिसांना टीप मिळाल्यानंतर एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली। तर धाड टाकली असता 5 पुरुष आणि 2 महिला त्या ठिकाणी काही अंमली पदार्थ आणि काही इतर गोष्टींसह त्या ठिकाणी सापडलेले आहे। पोलिसांनी सर्व लोकांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि आता 7ही लोक हे त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये आहेत। राजकीय कारण असल्याचा आरोप प्रत्यारोप होत आहे। राजकीय आरोप करण्याचा काही त्या ठिकाणी उद्देश किंवा हेतू नसावा, कारण पोलिसांना कुठली माहिती नव्हती की आतमध्ये कोण त्या ठिकाणी बसला आहे आणि याच्या आधी देखील इतिहासामध्ये पोलिसांना जेव्हा जेव्हा टीप मिळाली तर त्यांनी धाड टाकून अशा पद्धतीच्या कार्यवाही केलेल्या आहेत। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, वर्धा।